अकोल्याच्या बाळापूर तालुक्यात उगवा गावात पाणी टंचाई, पाणी चोरीचा गावकऱ्यांनी धसका घेतला। पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवण्याची वेळ। गावात 1.5 महिन्यापासून पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप। पुण्यात तापमान 43 वरून 42 अंशांवर, लोहगावात 42.5 अंश तापमानाची नोंद। मात्र दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा कायम। पुण्यात उपनगरांमध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी कोट्यवधींचा खर्च। वाघोली, खराडी, सिंहगड कॉलेज परिसरातील भागात टँकरनं पाणी पुरवठा। पाणीपट्टी भरूनही टँकर माफिया जादा पैसे घेत असल्याचा आरोप। सातारा जिल्ह्यातील भूजल पातळीत घट। साताऱ्यातील 45 गावं 298 वाड्यांना टँकरनं पाणी। मे महिन्यात पाणी टंचाईची भीषणता आणखी वाढणार। नागपुरात सर्वाधिक 44.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, तर विदर्भात पुढील 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। धुळे शहरात वाढलेल्या तापमानामुळे भाजीपाल्याला फटका। शहरातील तापमान 42 अंश सेल्सिअसवर। इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम दरेवाडी गावात घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपेट। विहिरींनी तळ गाठल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी डोंगर दऱ्यांमधून बडबड। अमरावतीच्या मेळघाटात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी पायपेट। नाशिकच्या इगतपुरीतील आवळखेडमध्ये भीषण पाणी टंचाई। मनसेनं आदिवासी पाड्यांवर टँकरनं पाणी पुरवठा केला। मनसेच्या डॉक्टर मनोज यांनी टँकरचं नियोजन केलं। जळगावच्या चौगावात पिण्याच्या पाण्यामुळे किडनीचे आजार होत असल्याचं समोर। चौगावातील 4 ते 5 जणांचे किडनी निकामी झाल्यानं मृत्यू। ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। नांदेडमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर। उष्णतेमुळे काकडीची मागणी वाढली। 20 गुंठे क्षेत्रात काकडीच्या वेलाची लागवड। काकडीला चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। नांदेडच्या पारडीत तापमान वाढ आणि बुरशीजन्य रोगामुळे 5 एकर टरबूज शेतीचं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। पीक विम्यात टरबूज शेतीचा समावेश करून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या उष्णतेमुळे केळी मालाची उपलब्धता वाढली। मात्र उत्तर भारतात केळीच्या मागणीत घट झाल्यानं 200 रुपयांची घसरण। शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। जळगावच्या जामनेर इथे आग लागल्यानं 3 एकर मका जळून खाक। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान। सांगलीच्या आटपाडीत 17 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं डाळिंब शेती फुलवली। 14 एकरमधून तब्बल 90 टन डाळिंब घेतले। तरुणाचं सर्वत्र कौतुक। परळीत उन्हाळी बाजरीचं पीक जोमात। ऊसाच्या पिकात आंतरपीक म्हणून उन्हाळी बाजरीचं पीक घेतलं। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीला 6400 रुपयांचा प्रति क्विंटल दर। दरात घसरण होताच शेतकऱ्यांनी तुरीची विक्री थांबवली। 4 दिवसात तुरीची आवक तब्बल 500 क्विंटलनं घटली। वाशिममध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वखरणीच्या कामात व्यस्त। ट्रॅक्टरच्या कामांचे तासिक दर वाढल्यानं शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलं। कराडच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बाळासाहेब पाटील यांची निवड। बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा एकतर्फी विजय। उपाध्यक्षपदी कांतीलाल पाटील यांची बिनविरोध निवड। परभणीच्या माळसोन्नामध्ये बच्चू कडू यांनी आत्महत्याग्रस्त जाधव कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या मदतीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना फोन करताच यंत्रणा सतर्क झाली। अवघ्या तासाभरात जिल्हा प्रशासनानं आर्थिक मदत सुपूर्द केली। रत्नागिरीत उदय सामंत यांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद। उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात सामना रंगला। उदय सामंत फलंदाजाच्या भूमिकेत पाहायला मिळाले। मालवण राजकोटमधील छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार देण्याचं काम पूर्ण। छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबाबत पर्यटकांमध्ये उत्सुकता। साताऱ्याच्या पाटणमध्ये लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं चित्ररथ यात्रा। तालुक्यातील 23 गावातून चित्ररथ यात्रा निघाली। यात्रेतून शासकीय योजनांची माहिती। स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्तानं परभणीच्या पूर्णामध्ये पालखी सोहळा संपन्न। भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी। यवतमाळच्या पाचखेडमध्ये उत्खननावेळी पुरातन अवशेष आढळले। लोहयुगीन काळातील लोकवस्तीच्या घराचे पुरावे आढळले। सातवाहन राजवंशकालीन 6 विहिरीही आढळल्या। नागपूरच्या उमरेडमध्ये घराच्या छतावर 50 किलो वजनाचा धातूचा तुकडा कोसळला। आकाशातून घराच्या इमारतीवर धातूचा तुकडा कोसळल्याचा स्थानिकांचा दावा। तपास सुरू। स्पीडबोट चालकांकडून पर्यटकांच्या जीवाशी खेळ। समुद्रात जाताना बोट चालकांकडून पर्यटकांना लाईफ जॅकेट दिलं जात नसल्याचं समोर। पालघरच्या चिंचणी समुद्र किनाऱ्यावरील घटना।
परभणीच्या पूर्णा झिरो फाटा रस्त्याची दुरवस्था, अपघातांचं प्रमाण वाढलं, रस्ता दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. शिवपाणंद रस्त्याबाबत आझाद मैदानावर उद्या होणार आंदोलन तात्पुरतं स्थगित. महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित. 24 मे रोजी बैठकीतून मार्ग काढला जाणार. रत्नागिरीतील मालगुंड गावाची ओळख पुस्तकांचं गाव म्हणून होणार. भिलारनंतर आता मालगुंड गावाची ओळख पुस्तकांचं गाव. प्रत्येक घरात 250हून अधिक पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध असणार. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर. जिल्ह्यातील 1407 बदल्यांची यादी जाहीर. गोंदिया पोलीस ठाण्यात नागरिकांसाठी सिटीझन फीडबॅक प्रणाली सुरू. जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अभिनव उपक्रम. फीडबॅक प्रणाली मराठी, हिंदी, इंग्रजी तीनही भाषांमध्ये उपलब्ध. अमरावतीमधील ड्रीमलँड परीक्षा केंद्र. विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी. शहरापासून 4 किलोमीटर लांब असल्यानं त्रास. दिशादर्शक फलकही नाहीत. भुसावळ रेल्वे विभागानं रेल्वेच्या एसी डब्याला आज हॉस्पिटल केलं. हॉस्पिटलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची तपासणी. हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध. महावितरणच्या पुणे परिमंडळाचा वार्षिक महसूल 21,280 रुपयांवर पोहोचला. विविध उपक्रमांमुळे महसुलात 5,137 कोटी 55 लाख रुपयांची वाढ. लातूरच्या उदगीरमध्ये कुटुंबावर करणी झाल्याची बतावणी करत 33 लाखांचा गंडा. 2 महिलांनी घरावर काळी जादू झाल्याचं सांगत 33 लाखांचा ऐवज पळवला. दोन्ही आरोपी महिलांवर उदगीर शहर पोलिसात गुन्हा दाखल. हिंगोलीच्या वसमतमध्ये वीटभट्टी मजुराला मारहाण. आरोपीला अटक करण्याची मागणी. सरपंचांनी उपविभागीय अधिकाऱ्याला मागणीचं निवेदन दिलं. नाशिकच्या मनमाडमधील बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश. 2 दिवसापासून बिबट्याचा मुक्त संचार. बिबट्याला जेरबंद केल्यानं नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास. वाशिमच्या अनसिंगमध्ये ऑनलाईन क्रिकेट सट्ट्यावर पोलिसांची कारवाई. 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्यात ज्येष्ठ नागरिकाची शेअर बाजारातून फसवणूक. सोशल मीडियावर संपर्क करून 23 लाखांचा गंडा घातला. अलंकार पोलिसात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वर्धेच्या विरुळ शिवारातील पेट्रोल पंपावर ट्रॅव्हल्समध्ये चोरी. चोरट्यांना पोलिसांकडून अटक. आरोपीकडून 7,94,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. सांगलीच्या मिरजे डोक्यात दगड घालून मजुराची हत्या. हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. पुण्यात जागेच्या वादातून 26 वर्षीय तरुणाची हत्या. आंबेगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली तरुणाची हत्या. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू.